नमस्कार. अनेक दिवसांपासून ठरवलं होतं, की आपण एक छोटंसं यूट्यूब चॅनल सुरू करावं, ज्यावर वेगवेगळ्या विषयांशी मानवी मूल्यांशी आणि मानवी भावविश्वाशी संबंधित गोष्टींवर तुमच्या सगळ्यांशी बोलावं. एरवी मी ही बोलत असते, पण अनेक वेळा काही गोष्टी सुटून जातात, तर त्याचं एक डॉक्युमेंटेशन व्हावं, या अर्थाने हे चॅनल सुरू करण्याचा माझा विचार होता. आणि आज योगायोगाने राहवलं नाही, म्हणजे मुहूर्त होता, पण आज राहवलं नाही म्हणून बोलते आहे. त्याचं कारण असं आहे की 2 दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये कोटा हे जे इंजिनिअर्स प्रिपरेशनसाठीचं जे गाव आहे राजस्थानमधलं फेमस, तिथे एका मुलीने आत्महत्या केली. जे-ई-ईच्या परीक्षेच्या 2 दिवसाच्या आधी. आणि मागचं पूर्ण एक एक वर्ष एकट्या कोटा या शहरामध्ये 30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आणि आपल्याकडे धंदेवाईकपणा आणि व्यवसाय इतका जबरदस्त आहे, की मुलं आत्महत्या का करताय याचा विचार करण्याच्या ऐवजी मुलं फॅनला लटकून आत्महत्या करताय म्हणून फॅन काढायचे आणि एसी किंवा कूलर बसवायचे असा तिथल्या लोकांनी ठरवलं, तिथल्या जे धंदेवाईक लोक आहेत त्यांनी. पण हा पर्याय नाही आहे. आपल्या मुलांची आयुष्य, आपल्या मुलांचे जीवन हे फक्त एका पंख्याच्या किमती एवढं किंवा एका क्लासच्या किमती एवढं नाही आहे. ज्यांच्यासाठी व्यवहार आहे त्यांच्यासाठी व्यवहार आहे. पण आपल्या मुलांची जगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे का असं होतं? त्याचं कारण असं आहे, की आपण सक्सेसच्या, यशाच्या एका पर्टिक्युलर ढाच्यामध्ये आपण त्याच्या डेफिनेशन ठरवून टाकलेलं आहे. इंजिनियर, डॉक्टर, IAS, कलेक्टर बस हेच. आपल्यासाठी यशस्वी होणं हे पैशांमध्ये जास्त असतं. बाकी पुढे जाऊन ज्यांच्याजवळ पैसा येतो त्यांना रिकग्निशन पाहिजे असतं. त्यांच्यासाठी यशाची व्याख्या बदलते. पण सामान्य घरामधले जे मिडल क्लास आई-वडील आहे, त्यांना असं वाटतं, की आपल्या पोराने इंजिनियर बनावं, IITमध्ये जावं, भरपूर पैसा कमवावा आणि स्वप्न रास्त आहे. स्वप्न पाहिलेलं हरकत नाही. पण आपली मुलं काही आपली प्रॉपर्टी नाही आहेत. ते फक्त मांसाचा गोळा पण नाही आहे. त्यांना मन आहे. त्यांच्या पद्धतीने विचार करतात आणि खरं म्हटलं तर 15-16 वर्षाची मुलं ही अक्षरशः म्हणजे एक नाजूक कोवळं वय असतं त्यांचं. अजून तयार पण नसतात घरट्यातून बाहेर पडण्यासाठी आणि आपण त्यांना दूरवर पाठवून देतो. फक्त काय? तर आपण आपल्या महत्त्वाकांक्षा, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी. ते काय करू शकतात? त्यांची इच्छा काय आहे? त्यांना काय करायचं आहे? हे त्यांचं अजून डिसाईडसुद्धा झालेलं नसतं आणि आपण त्यांच्यासाठी ते डिसाईड करत असतो. आणि अशावेळी काही लोकांना त्याचं बर्डन सहन नाही होत आणि ते असं दुर्दैवी पाऊल उचलतात आणि त्यांना असं वाटतं, की हा त्यांच्या दृष्टिकोनातून लास्ट ऑप्शन आहे. आणि हे यासाठी वाटतं, की आपल्या आई-वडिलांसोबत आजची मुलं संवाद साधू शकत नाही. मला वाटतं हे आई-वडील म्हणून आपलं सगळ्यात मोठं अपयश आहे, की आपण आपल्या मुलांशी संवाद साधू शकत नाही आणि आपली मुलं आपल्याला त्यांच्या मनातल्या गोष्टी बोलायला घाबरतात. त्याचं कारण असं आहे, की आपण यशाच्या एक परिमाणं सेट करून टाकलेली आहे, जी की आपल्यापर्यंत चालत आलेली आहे. आणि जे आई-वडील सुखवस्तू घरातले आहेत, अप्पर मिडल क्लास आहे, त्यांच्याबद्दल मला खूप जास्त यासाठी वाईट वाटतं, की तुम्ही तुमचं आयुष्य मारून, तुमचं मन मारून तुम्ही प्रचंड पैसा जमा केलेला आहे. अशावेळी तुमची एक पिढी जर समजा तेवढाच पैसा कमावू नाही शकली, तरी काही हरकत नाही. ॲट लीस्ट दे विल सर्च फॉर द मीनिंग ऑफ लाईफ. दे विल एक्सप्लोर लाईफ. जीवन काय असतं ते बघतील. आपल्या मुलांमध्ये त्यांच्यामध्ये कला गुण ते जोपासतील, वाचन करतील, आयुष्य समजून घेतील, समाजोपयोगी कामं करतील, राजकारणात जातील. किती सारे एक्सप्लोर करण्याचे ऑप्शन्स असू शकतात, पण नाही. आपण सुद्धा म्हणजे अत्यंत ज्यांच्याजवळ गलेलठ्ठ त्यांचे पगार आहे, ज्यांच्याजवळ पैसा आहे, ते सुद्धा आपल्या मुलांना तिथेच ढकलतात. कारण त्यांचेही सेट आहे. कारण आपण पैशाने आपल्या घरामध्ये वस्तू आल्या आणि आपण धोतर सोडून आपण पॅन्ट घालायला लागलो, म्हणजे आपण सिव्हिलाइज्ड होत नाही. ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. जोपर्यंत आपल्याला आयुष्य आणि जगणं काय असतं हे समजत नाही, माणूस समजून घेता येत नाही, तोपर्यंत ह्या उत्क्रांतीला काही फायदा नसतो. आपण फक्त इंजिनिअर झालो, डॉक्टर झालो, मोठे पगार मिळवले आणि कार घेतल्या, गाडी घेतल्या म्हणजे आपण उत्क्रांत झालो असं होत नाही. उत्क्रांत होणं हे माणसाचं जगणं समजून घेणं असतं आणि माझं म्हणणं आहे, की निदान आपल्या पोरांना तरी समजून घ्या आणि त्यांच्याशी वेळ जाण्याच्या आधी संवाद साधा. त्यांना काय बघायचं आहे, त्यांना काय करायचं आहे ते समजून घ्या आणि मध्यम मार्ग काढा. या किंवा त्या पलीकडे काठावर जाण्यापेक्षा रस्त्याच्या मधून सुद्धा कधी-कधी चालता येऊ शकतं हात पकडून. तर हेही आपण करू शकतो. तर आपल्या मुलांसोबत संवाद साधा. मला हे खूप दिवसांपासून बोलायचं होतं आणि विशेष म्हणजे आई-वडिलांनी त्यांच्या आशा अपेक्षांचे ओझे त्यांच्या मुलाच्या खांद्यावर लादू नका. ते एक जिवंत माणूस आहे. ते तुमची प्रॉपर्टी नाही, फिजिकल प्रॉपर्टी नाही, याच्यावर तुम्ही हक्क सांगू शकाल. प्रेम एस्टॅब्लिश करणं आवश्यक आहे, जबाबदारी आणि कर्तव्य नाही.
सो आय होप की तुम्ही यावर विचार कराल. थँक यू.